काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची तळली तर खुपते, कुणाचे कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते रेन लपते, जरा खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते, खुपते तिथे गुपते. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेच्या ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सुमारे 2 दशकं अत्यंत कठीण परिस्थितीतनं चाललेल्या मराठी चित्रपटसृष्टीने जेव्हा श्वास घेतला, त्यानंतर अशी काही परिसासारखी माणसं घडली ज्यांच्या केवळ स्पर्शाने मराठी चित्रपट सुपरहिट झाले. आज भेटणार आहोत अशाच एका सुपरहिट दिग्दर्शकाला आणि त्याच्याबरोबर प्रत्यक्ष एका अप्सरेला. खरंच अप्सरेचं काही खुपणं असू शकतं का? जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा सोनाली कुलकर्णी आणि रवी जाधव. अप्सरा आली केटीजी मध्ये फायनली, अप्सरा आली. कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्तेमध्ये तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. सोनाली, तू सांग मला, म्हणजे वडील असे मिलिटरीमध्ये असलेले वडील, मग त्यावेळेला ज्यावेळेला मुलगी एवढी सुंदर मुलगी आणि ती चित्रपटात जाणार म्हटल्यानंतर मग सुरुवातीला विरोध झाला का घरामधनं? विरोध असा कधीच नव्हता वडिलांकडनं, कारण म्हणजे आम्ही स्थानिक होतो पुण्यात, मी, आई आणि माझा भाऊ. बाबा नेहमी फिरायचे पोस्टिंगच्या हिशोबाने, त्यामुळे त्यांनी आम्हाला कधी लहानाचं मोठं झालेलं फार बघितलेलंच नाहीये. तर जे काही मी आणि माझा भाऊ आमचं जे काही झालं ते सगळं आईने केलं. त्यामुळे वडिलांचा नेहमी पाठिंबा असायचो जे काही आई म्हणते त्याच्यावर, कारण मम्मीचं आणि पप्पांचं खूप चांगलं ट्युनिंग आहे असं मला वाटतं, की लॉंग डिस्टन्स लग्नानंतर सुद्धा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतरही त्यांचं खूप चांगलं ट्युनिंग होतं, की आई जे म्हणेल किंवा जो विचार करेल आमच्यासाठी तो नक्कीच बरोबर असेल असं वडिलांचं नेहमीच विश्वास होता. त्यामुळे जे काही मम्मीचं म्हणणं असेल ते बरोबर असेल. आणि आईचं स्वप्न होतं की मी या क्षेत्रात यायला हवं कुठेतरी, असं मला वाटतं की तिचंही तिच्या तरुणपणी स्वप्न असावं. त्यामुळे बाबांचं म्हणणं होतं की ठीक आहे, जोपर्यंत माझी मुलगी सुरक्षित आहे, जोपर्यंत ती चुकीच्या वाटेला जात नाही, तोपर्यंत मला काहीच हरकत नाही. पण माझ्या कुलकर्णी खानदान मध्ये थोडंसं होतं की अच्छा, आता आमच्या खानदानची मुलगी रस्त्यावर नाचणार, शोज मध्ये नाचणार, हे कपडे घालून नाचणार, असं करणार तसं करणार वगैरे. सुरुवातीला थोडं होतं, पण आता त्यांना छान वाटतं. आई तुझी पंजाबी आहे आणि त्यामुळे तुझं असं तोंडात मराठी येतं की आमच्या खानदानमध्ये असं होतं, असं तुझं जे पंजाबी मराठी मंजाबी झाले ते मंजाबी. तुला पंजाबी येतं का? हो, एवढंच चांगलं येतं जेवढं मराठी आहे. काय म्हणतेस? मग मला सांग अवधूत, तू आज खूप हँडसम दिसतोयस. अवधूत, तुसी बडे चंगे लग रहे हो. आय शाबास. शाळेत असताना काही म्हणजे कला प्रकारात भाग घ्यायचीस किंवा नाटक करायची? सगळ्याच गोष्टींमध्ये, शाळेत असणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये मी पार्टिसिपेट करायचंय. मला आठवतं मी पहिल्यांदा स्टेजवर नाचली होते ते आईच्या पोटात 3ऱ्या महिन्यात होते मी, तेव्हा नाचले होते. म्हणजे वो करीना कपूर का डायलॉग आहे ना की माँ के पेट से मैं हिरोईन बनना चाहती थी, ते माझ्याबद्दलचं खरं आहे. कारण माझी आई 3 मंथ्स प्रेग्नेंट होती तेव्हा ती मला घेऊन स्टेजवर तिने तिच्या ऑफिसमध्ये परफॉर्म केलेलं. तेव्हापासून मी नाचतेच आहे असं मी म्हणते.
खूप छान. अँड देन द ग्रेट रवी जाधव. तुझं बॅकग्राऊंड जे आहे ते ऍडव्हर्टायझिंग मधलं आहे आणि जाहिरात व्यवसायामध्ये देर इज ऑलवेज अ डिफरन्स बिटवीन अन आर्टिस्ट अँड अ कमर्शियल आर्टिस्ट. कमर्शियल आर्टिस्ट जो असतो, जो बनवायच्या आधी विकायचं कसं याचा विचार करतो. तर तू अशा बॅकग्राऊंड मधून आहेस, तर तू ज्यावेळेला चित्रपटांचा विचार करतोस त्यावेळेला अशाच प्रकारे करतोस का, किंवा तसा करत असशील तर त्याचा फायदा चित्रपटा म्हणून तू म्हणूनच कदाचित तू इतके सक्सेसफुल चित्रपट देऊ शकलास का? हो, कारण एक फाईन आर्ट आहे आणि कमर्शियल आर्ट आहे. आणि फाईन आर्ट हे स्वतःच्या अनुभूतीसाठी असतं आणि कमर्शियल आर्ट नॉर्मली इट्स अ कमर्शियल, म्हणजे तुम्ही एखादं प्रोडक्ट कसं विकू शकाल पुढे जाऊन ह्याचा जो अभ्यास असतो. खरं. आणि तो कुठेतरी माझ्या नसानसात भिनला आहे, कारण जे आणि मग 12 वर्ष ड्राफ्ट FCB उल्कामध्ये नोकरी. हो. त्यामुळे येस, तू म्हणाल खरं आहे, मी माझ्या सिनेमाचं पहिलं पोस्टर तयार करतो. स्क्रीन प्लेच्या आधीच्या विषय ऐकतो, क्या बात. मी पोस्टर करतो. मी नटरंगचं मी पोस्टर डॉक्टर यादवांना दाखवलं तेव्हा त्या कथेचे राईट्स मला मिळाले होते. हो. बालक म्हणजे परत आमच्याकडे पहिलं पण पोस्टर जेव्हा केलं होतं. नटरंग घेऊन आला होता तेव्हा त्याच्याकडे CD कव्हर सुद्धा हातात रेडी होतं, सगळं मीडियाच म्हणजे पोस्टर, नरेशनच्या वेळेला. CD कव्हर, ब्रोशर हे सगळं म्हणजे राईट्स मिळायच्या आधीच होतं. त्यामुळे तिथे मला कसं होतं ना, मला ना त्या पोस्टरमधून सिनेमाची पोत कळते, त्याची रंगछटा कळायला लागतात, त्याचा व्हायब्रन्स काय असेल त्या पोस्टरमधून मला आधीच जाणवायला लागतो आणि मग तशी ट्रीटमेंट होते. मला तुझ्या ह्या जाहिरात व्यवसायात तू जो आलास किंवा जाहिरातीच्या क्षेत्रात तू आलास त्याबद्दल थोडंसं सांग ना. 10वी नंतर आईवडिलांची इच्छा होती सायन्स कर. मला नव्हतं जमत सायन्स, म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन माझा तो प्रॉब्लेम होता. म्हणून मी 12वी सायन्स केलं आणि नंतर मी JJ मध्ये गेलो. पण मधला काळ प्रचंड स्ट्रगलिंगचा होता. म्हणजे मध्ये मी पेपर टाकायचो किंवा मध्ये मी एका टेक्सटाईल मिलमध्ये काम करायचो आणि त्या टेक्सटाईल मिलमध्ये कलर डिपार्टमेंटमध्ये मी काम करायचो. त्यातनं मला ऍक्च्युली कलर्सचं जास्त नॉलेज मिळालं. बरं. तर प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी पॉझिटिव्ह होती आणि प्रत्येक दिवस खूप स्ट्रगलिंग होतं. म्हणजे मला आठवतं की जेव्हा आमचं लग्न झालं माझं आणि मेघनाचं, ज्यावेळी आम्ही डोंबिवलीपासून 7 किलोमीटर ठिकाणी आम्ही दोघे राहायचो. बापरे. म्हणजे डोंबिवली स्टेशन, डोंबिवली कुठे माहिती आहे, डोंबिवलीपासून 7 म्हणजे हायवेच्या पलीकडे, तिथे मी राहायचो. आणि तिकडे रोज सकाळी मी 7:20ची ट्रेन बघून नरमन पॉईंटला जायचो. ते मुंबईचं दुसरं टोक आहे. बघ, ऍडव्हर्टायझिंग मध्ये असं आहे ना, तुमचा जायचा वेळ असतो पण निघायचा वेळ कधीच निघायचा वेळ नसतो. नसतो. खरं. रोज रात्री 1:30-2 ला येऊन रात्री ते कायनेटिक खोंडावरनं कुत्र्यांना लात मारतील बाजूवर बाजू असं करत 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 ते 7 किलोमीटर ट्रॅव्हल करणं. आणि हा खरंच खूप स्ट्रगलिंगचा म्हणजे भयानक स्ट्रगलिंगचा काळ होता. पण तीच तर गंमत होती ना, तीच तर ऊर्जा होती आणि तीच तर धमाल जगायची. आता काय मजा आहे लाईफमध्ये मला वाटतं. आणि ती मजा मी खूप 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 उपभोगली. म्हणजे 12 वर्ष मी एजन्सीत काम केलं. मला आठवत नाही की मी कधी मी संध्याकाळच नाही पाहायचो. म्हणजे मला सगळे चिडवायचे. सनसेट नावाची एक गोष्ट असते ती खूप दुर्मिळ होती पाहायला, की मोस्टली सकाळी जायचो आणि खूप रात्री 2 वाजता यायचो. आणि मला अजूनही आठवतं की म्हणजे लग्नाच्या आधी सुद्धा मी खूप घाबरट आहे. खूप कमी माहिती असतं की मला ना रात्री ना एकटा झोपायला अजूनही भीती वाटते किंवा मी जिन्यामध्ये एकटा चढू शकत नाही रात्री. तेव्हा मी आईला फोन करायचो की आई मी आता येतोय, डोंबिवली स्टेशनला उतरलोय, खाली ये. तर मी जिन्याखाली म्हणजे आमच्या बिल्डिंग खाली वर अशी हाक मारतो आईला, आई मी आलो. लग्नाच्या आधीपर्यंत आई मला खाली घ्यायला यायची. मग आता बायको येते. आता लिफ्ट पण असतो, लिफ्टला त्यावेळी नव्हता. पण मला वाटतं ह्या सगळ्या लहान लहान गोष्टींमुळे जाणवलं की स्ट्रगलिंग शिवाय दुसरं शिक्षण नाही. खरंय खरंय. रवी, डायरेक्ट जो चित्रपट काढलात त्याचं नाव बीपीच ठेवलं होतं म्हणजे. तर ही गोष्ट म्हणजे बीपी ही पूर्वीच्या काळी आम्ही ज्या वेळेला म्हणजे आम्हाला बीपी असं काही असतं आणि व्हिडिओ कॅसेट मिळतात त्यावेळेला आम्ही त्याला भक्त प्रल्हाद असं नाव द्यायचो. येस, असं. पण असं असताना बीपी डायरेक्ट नाव तुम्ही म्हणजे जे आम्ही इतर वेळेला देखील बोलताना घाबरायचो ते तुम्ही डायरेक्ट नाव जाहिरातीत छापलं, चित्रपटाला नाव दिलं. ह्या रिबेल ह्या बंडाला काय म्हणायचं? छान म्हणलं होतं. कारण मला वाटतं आज आपण एवढ्या मोठ्या चॅनलच्या एवढ्या प्रतिष्ठित शो मध्ये आज तुम्ही म्हणताय की मी भक्त प्रल्हाद त्याला म्हणायचो, हेच त्याचं पॉझिटिव्ह असतं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे आजचा जो युथ आहे त्याला हे बीपी म्हणजे काय एक्झॅक्टली माहित नाही. आज तुम्ही नेटवर सर्च केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार नाही, कारण हा अपभ्रंश आपणच तयार केला होता. भारताच्या वेगळ्या राज्यांमध्ये बीपीचा लॉंग फॉर्म वेगवेगळा आहे. त्यामुळे माझा जो अपेक्षित लॉंग फॉर्म होता आत्ताच्या जनरेशनला तो बालक पालक हा होता. आणि मला असं म्हणायचं होतं की तुमच्या डिक्शनरी मधला जर बीपीनं शब्द आला तो चेंज करून आता बालक पालक करा, भक्त प्रल्हाद हा शब्द तुम्ही ठेवू नका म्हणून ते. आणि मी अत्यंत म्हणजे मला मध्ये असे वाटलं की आपण नाव काढूया का, जास्त बोल्ड होईल का, सेन्सॉरला प्रॉब्लेम होईल का, पण आय स्टिक टू इट. अँड मी एंड पण नो, या फिल्मचा मेसेज आहे फॉर न्यू जनरेशन, बीपी मीन्स बालक अँड पालक. सोनाली, या सेगमेंटमध्ये आपण तुमचं खुपणं विचारतो, तर तुला इंडस्ट्रीतल्या खुपणाऱ्या गोष्टी आम्हाला ऐकायच्या. कोणाचं यश लवकर लोक पचवत नाहीत.
म्हणजे आपण आपलं यश पचवायला पाहिजे हे आपण नेहमी लोकांकडनं ऐकतो की यश कसं पचवायला पाहिजे आणि काय कसं, पण समोरच्याचं यश दुसऱ्यांना का नाही पचत मला कळत नाही. म्हणजे त्यांनी किती मेहनत घेतली असेल किंवा त्याने काय काय केलं असेल याचा विचार करतच नाही. म्हणजे ही अच्छा अप्सरा आली एका रात्रीत स्टार झाली. हो पण त्याच्या आधी केलेले माझे सिनेमे बघा, त्याच्या आधी केलेली मी धडपड, त्याच्या आधी केलेली मी स्ट्रगल, हे मलाच माहिती आहे. बरोबर, हे लोकांना माहिती नाहीये, पण त्याने काहीतरी त्याच्यासाठी मेहनत घेतली असेल, हा एक थोडक्यात लोकांनी विचार करायला किंवा हवा. नशीब असेल. किंवा हा नशीबही असेल, किंवा आपण तेवढी मेहनत घेतलीये का, किंवा आपण तेवढे कष्ट केलेत का, किंवा आपल्याला त्या सगळ्या गोष्टी जमल्या असत्या का, एवढा तरी विचार समोरच्याने करायला हवा असं मला वाटतं. कारण शेवटी प्रत्येकाचं नशीब सारखं नसतं. आणि ठीक आहे ना यार, तुम्ही पण करा ना मेहनत, तुम्ही पण करा ना. बरं, एक गोष्ट अजून आहे की हीच एवढे शोज करते, मग हिलाच एवढी गाणी मिळतात आणि सगळंच, आणि मग ही फक्त नाचतेच वगैरे असं बोललं जातं. पण जी लोक बोलतात त्यांना तुम्ही एक गाणं विचारा आणि नाही केलं तर माझं नाव बदलून टाका. सगळ्यांना करायचंय, सगळ्यांना तेच हवंय. पण मला असं वाटतं की कुठेतरी त्यांना ती मिळत नाही गोष्ट म्हणून ती जास्त खुपते. आणि ठीक आहे कॉम्पिटिशन असायला हवं, पण आय थिंक नाही ना, थोडा तरी समोरच्याला रिस्पेक्ट दिलं पाहिजे असं मला वाटतं. इंडस्ट्रीत एकमेकांना रिस्पेक्ट नाही करत. तुला काय वाटतं रवी? मला वाटतं इंडस्ट्रीचा अजून एक मोठा प्रॉब्लेम मला वाटतं असा आहे की यश मिळालं सिनेमाचं तर पहिले 1-2 आठवडे कौतुक होतं की अरे वा छान आहे, मस्त केलंय, सगळं सुंदर आहे. तिसऱ्या आठवड्याला कारणं शोधली जातात की हा सिनेमा चालतो का. अरे बापरे, मराठी सिनेमा चालतोय, त्याची ब्लॅक होते, चालतोय? का चालतोय, काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग त्यांना असं त्यातलं त्यांना असं उत्तर मिळतं की मे बी ह्यातली गाणी अप्रिय म्हणून सिनेमा चालतोय, किंवा असं तो मे बी ह्यातला विषय चावट आहे म्हणून सिनेमा चालतोय, किंवा मे बी ह्याचं मार्केटिंग फार म्हणजे मार्केटिंग आणि चॅनलचा पिक्चर होता, चॅनलचा सिनेमा आणि मार्केटिंगमुळेच सिनेमा चालला. अदर सिनेमात काही दम, मी तुम्हाला सांगतो ना, काही दम नव्हता सिनेमामध्ये. चौथं आहे की नाही रे, काय नाही रे, अवॉर्ड एक पण मिळाला नाही, त्यामुळे सिनेमा सगळा फालतू होता. पण काय आहे ना, बोलगा नशीबवान आहे. म्हणजे मराठी म्हणजे चालले तरी आपण वेगळी कारणे शोधतो की का कशामुळे. आपण त्यातली पॉझिटिव्ह कारणं का शोधत नाही, मला हे कळत नाही. आपण निगेटिव्ह कारणं का शोधतो. रवी, बालगंधर्वच्या वेळेला, त्यावेळेला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच, मित्रांना म्हणून नव्हे, ते इंडस्ट्रीतले माणसं म्हणून असं खुपलं की आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की चित्रपट तू दिग्दर्शित केलेला आहेस. पण ज्यावेळेला चित्रपटाची पोस्टर्स बाहेर आली त्यावेळेला त्याच्यावरती तुझं नाव शोधून काढावं लागत होतं किंवा नाहीच दिसलं. काय होतं ते नक्की? मला पण ते एक मोठं सरप्राईज होतं. आणि म्हणजे असं माझ्या कधी आयुष्यामध्ये ऍडव्हर्टायझिंग मध्ये म्हण किंवा सिनेमात म्हण किंवा ज्या फील्डमध्ये मी काम केलं, मला कधी असं कुठं सापडलं नव्हतं त्याच्या आधी. त्यावेळी माझ्यासाठी पहिला एक्सपिरियन्स होता. पण त्यावेळी कसं होतं ना, त्यावेळी पर्सनल कंप्लेंट्स पेक्षा तो विषय खूप महत्वाचा होता. म्हणजे बालगंधर्व हा विषय, एवढ्या मोठ्या व्यक्तीवरती आपण सिनेमा करतोय, एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, आणि त्याला अशा कोणत्या गोष्टीचं गालबोट लागू नये. म्हणजे त्यावेळी मी बोलू शकलो असतो, व्हेरी फ्रँकली, त्यावेळीच मी इझिली बोलू शकलो असतो. पण मला वाटलं ती मोमेंट नव्हती. सो आय कीप कम्प्लिटली क्वाईट. आणि माझी जेवढी टीम आहे, म्हणजे आज तू सुबोधला विचार, कौशल, महेश लिमये, की जी मेजर टीम आहे, ती सगळ्यांना मला म्हणतात की हॅट्स ऑफ टू यू फॉर युअर सायलेन्स. आणि मला नेहमी असं वाटतं की जे आपण म्हणतो ना की कष्ट म्हणा की आर्ग्युमेंट म्हणा टेम्पररी असतात, फिल्म ही परमनंट असते. आणि मला अल्टिमेटली त्या फिल्मच्या परमनन्सीसाठी काम करायचं, म्हणून मी तेवढं पण शांत बसलो. सोनाली, तुझी दखल आतापर्यंत इंडस्ट्रीनी नर्तकी म्हणूनच घेतली, सुंदर दिसणारी एक, अप्रतिम दिसणारी एक डॉल म्हणूनच घेतली. तुला ऍक्ट्रेस म्हणून लोकांनी सिरियसली घेतलं नाही, हे कुठेतरी खुपतं का? नाही, लहानपणापासून मला ऍक्ट्रेस व्हायचं होतं. त्यावेळेला माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी जेव्हा नाचायचे तेव्हा मला असं वाटायचं की यार असं गाणं आयुष्यात मिळालं पाहिजे, असं काहीतरी करायचंय. आणि जेव्हा अप्सरा आलीसारखं गाणं मला मिळतं आणि मी त्याच्यासाठी ओळखली जाते, तेव्हा माझं स्वप्न पूर्ण झालंय. हे खुपणार का मला? आय डोंट थिंक मला हे खुपतं. पण नक्कीच अभिनेत्री म्हणून बरेच सिनेमे मी पुढे करायला हवेत याची मी काळजी घेतलेलीच आहे. गेल्या 2 वर्षात मी एकही लावणी नाही केली आहे, एकही आयटम सॉन्ग नाही केलंय आणि पुढेही नाही करणार. म्हणजे जर मी चित्रपटात अभिनेत्री म्हणून एक कॅरेक्टर प्ले करते आणि त्याच्यात जर डान्स असेल तर मी करते. रवी, परत नटरंग बद्दल बोलताना, नटरंगाच्या गाण्यांची दखल ही चित्रपटापेक्षा जास्त घेतली गेली, हे कुठेतरी खुपलं का? नाही, कारण काय माहितीये का, ते एक डिझाईनच होतं तसं. म्हणजे कसं आहे ना की आपला एक टार्गेट ऑडियन्स असतो, प्रत्येक सिनेमाचा एक टार्गेट ऑडियन्स असला पाहिजे.
आणि त्या टार्गेट ऑडियन्ससाठी आपण फिल्म केली पाहिजे. नटरंगचा माझा टार्गेट ऑडियन्स हा कोल्हापूरमधल्या एक रिक्षावाला होता, आणि ज्याला जो तमाशाला वेगळं जातो, तो तमाशाला व्हिजिट करतो, जो स्वतः त्याला अशी मनात कुठे इच्छा आहे की मी फडामध्ये एकदा जावं, मी त्यात कधी परफॉर्म करावं वगैरे, आणि तो त्याच्या रिक्षात गाणी पण ऐकतो. असा एक मला माणूस ऍक्च्युली भेटला होता, आणि ती म्हणजे डेफिनेशन होती माझ्या सिनेमाच्या टार्गेट ऑडियन्सची त्यावेळी. आणि तो सिनेमा तसा डिझाईन केला होता. आज मला सांगा की जर त्याच्यामध्ये गाणी नसती तर मला खूप अवॉर्ड्स मिळाले असते फेस्टिवलमध्ये, त्याबद्दल काहीच वाद नाही, कारण ती स्टोरी तशी होती. पण त्या गाण्यांमुळे ती तमाशा युथपर्यंत पोहोचलं. बरोबर. माझं अजूनही म्हणणं आहे की सिनेमातलं संगीत आणि म्युझिक हे सिनेमातलं सर्वात मोठं मार्केटिंग टूल असतं, जे आपले पॉवरफुली वापरलं जात नाही. आपल्याकडे संगीताला खूप निग्लेक्ट केलं जातं. संगीत म्युझिक राईट्स बद्दल जास्त पैसे मिळत नाहीत. आजच्या सीडी बद्दल लोकांची अनास्था आहे घेण्याबद्दल, डाउनलोड करण्यामध्ये जास्त हे आहे. पण ती संगीत ही एवढी मोठी पॉवरफुल मार्केटिंग टूल. आज हिंदीत पहा, दबंग याच्या आधी 2 महिने त्याची गाणी, फक्त गाणी वाजतात, मग त्याचा पहिला प्रोमो येतो. हिंदीतला कोणताही सिनेमा पहिली गाणी येतात, मग त्याचा प्रोमो येतो. आणि आज मराठीमध्ये जर एखाद्या सिनेमाची खरंच गाणी गाजली तर आपण असं का म्हणतो की या गाण्यामुळे गाजलं. खरंय. सोनाली, मागे एकदा तुझ्या सरकारकडनं घर मागण्याच्या विषयावरती थोडी कॉन्ट्रोवर्सी झाली होती, आणि त्याबद्दल मीडियाने फार चांगली भूमिका घेतली नव्हती तुझ्या बाबतीत. त्यावेळेला खुपलं होतं का? खूप खुपलं होतं, कारण जे काही लिहिण्यात किंवा दाखवण्यात आलं होतं त्यातलं काही खरं नव्हतं. मी कधीच मागणी केली नव्हती, मला कधीच दिलं गेलं नव्हतं, आणि मी कधी त्या गोष्टीचा ताबाही घेतला नव्हता. म्हणजे आजही इंडस्ट्रीत अशी चर्चा आहे की मी त्या घरात राहते, त्याचं जे मी कधी मागितलं नाही, जे कधी मला मिळालं नाही, त्याचा मला कधी ताबाही नाही मिळाला. बरंच खुपलं होतं. ही एक गोष्ट जास्त खुपली की मी त्यावेळेला एका मराठी न्यूज चॅनलला खरी जे काही घडलेलं माझं मत सांगितलेलं होतं, पण त्याच्यातलं काहीच पुढे आलं नव्हतं. त्यावेळेला खूप खुपलं की अरे, मी बोलले याच्यावर, आणि मी जे खरं आहे, जे मी केलं आणि मी केलेलं नाहीये ते सांगितलंय, आणि तरीही ते समोर आलं नाही. मग मी असा विचार केला की जसं म्हणतात की सायलेन्स इज द बेस्ट पॉलिसी ॲट समटाइम्स. पण त्यानंतर मी जेव्हा कॉलम लिहायला सुरुवात केली वर्षभराने, तेव्हा मी संपूर्ण गोष्टीचं स्पष्टीकरण माझ्या कॉलममधनं केलं, आणि त्यानंतर मला बरेच लोकांचे ईमेल झाले, खूप ईमेल झाले त्या कॉलमवरती. पण तू एक कलाकार आहेस, तुला हक्क आहे. म्हणजे समजा 10%चा फ्लॅट मिळणं ही एका त्या कलाकारांसाठी केलेली सरकारनी सोय आहे. समजा तो मिळाला किंवा मिळण्याचा प्रयत्न केला एखाद्या कलाकारांनी, तर त्यात गैर काय? नाही, गैर त्यांचं असं म्हणणं होतं की कारण माझ्याकडे ऑलरेडी एक म्हाडाचं घर आहे, जे मी लॉटरीमधनं मला माझ्या नशिबाने मिळालेलं घर आहे. त्या वेळेला जर तुमच्याकडे ऑलरेडी घर असेल तर तुम्ही अजून एक घराची मागणी करू शकत नाही. अर्थातच तेवढं सेन्स मलाही आहे की एखादी गोष्ट माझ्याकडे जर असेल तर मी पुन्हा एका गोष्टीची मागणी करणार नाही, म्हणून मी केलीही नव्हती. त्या संपूर्ण प्रकरणात मी कशी घुसले किंवा माझं नाव कुठून आलं हेही मला माहिती नाहीये. पण झाली ती कॉन्ट्रोवर्सी. त्यावेळेला आलेली हेडलाईन मी कधी नाही विसरू शकत. काय होती? अप्सरेवर मुख्यमंत्री फिदा, आणि मी त्यांना आजपर्यंत कधी ना भेटलीये, ना बघितलंय, ना काही संबंध नाहीये. आणि अशी बरीच कॉन्ट्रोवर्सी झालेली त्यावेळेला. या सेगमेंटच्या शेवटी आमची पद्धत आहे की ही फरमाईश राऊंड आहे, जिकडे तुम्ही मला एखादं गाणं फरमाईश करायची आणि मी ते तुमच्यासमोर सादर करणार. एखादं गाणं तुम्ही सांगा कुठलं. मला वाटतं तू मराठीमध्ये रॉक जॉनर इंट्रोड्यूस केला होता, सक्सेसफुली केला होता. मला जेन्युअनली तो जॉनर खूप आवडतो, आणि मी तर बीपी मध्ये कल्ला गाणं त्याच्यात करायचा प्रयत्न केला. तर मला वाटतं तुझं एक रॉक जॉनर मधलं गाणं ऐकलं असतं, खूप मजा येईल. I don't know why कमी तेव्हा केलं टाटा तिला, पण तिने रडवलं जाता जाताना मला. I don't know why कमी तेव्हा केलं टाटा तिला, पण तिने रडवलं जाता जाताना मला. तसा मी विसरलो होतो आता तिला, मग आता का आठवण तिची आली मला.
And now she's an NRI, राहते Houstonला, येते वर्षातून एकदा मुंबईला. तिचा फोन नंबर दिला मित्रांनी, मीही लावला फोन 6 वर्षांनी. जेव्हा ती बोलली hello who is there, तेव्हा मी बोललो oh sorry wrong number, oh sorry wrong number. I don't know why का मी तेव्हा केलं टाटा तिला, पण तिने रडवलं जाता जाताना मला. तसा मी विसरलो होतो आता तिला, मग आता आठवण तिची आली मला. And now she's in NRI, राहते Houstonला, येते वर्षातून एकदा मुंबईला. तिचा फोन नंबर दिला मित्रांनी, मीही लावला फोन 6 वर्षांनी. जेव्हा ती बोलली hello who is there, तेव्हा मी बोललो oh sorry wrong number, oh sorry wrong number. या मे मध्ये ती जेव्हा आली होती मुंबईमध्ये, मित्रांनी बोलावलं तिला पाठीमध्ये. अन होतो मी माझ्या जुन्या काळ्या ब्लेझर मध्ये, अन आली ती मी दिलेल्या येलो स्वेटर मध्ये. चुकला ठोका माझ्या काळजाचा, पुन्हा झालो शिकार तिच्या नजरेचा. पुन्हा तो जुना बहाणा शेख्यांचा, नेमका तेव्हा फोन वाजला बायकोचा. बायको बोलली हाय हाऊ यू डूइंग देअर, तेव्हा मी बोललो oh sorry wrong number, oh sorry wrong number, oh sorry wrong number. सुपर होतं, खूप खूप छान होतं रिअली, आणि मस्त वाटतं असं ऐकायला, खूप मजा येते. थँक्स थँक्स. आपल्याला काय खुपतं हे मी ह्यांना विचारणार आहे. तुम्हा सर्वांचं स्वागत. सोनाली, एक गाणं एक गीतकार लिहितो, एक संगीतकार त्याच्यावरती बाज चढवतो, साज चढवतो, एक गायिका ते गाणं गाते. पण नंतर ते गाणं हिट झाल्यानंतर ज्या वेळेला त्या हिरोईनला काही लाखांमध्ये पैसे मिळायला लागतात त्या गाण्याचे, त्यावेळेला बाकीच्या लोकांना ज्यांनी गाणं लिहिलं, कंपोज केलं किंवा गायलं, त्यांना त्यातलं काहीच मिळत नाही. एखादी कलाकृती ही एका माणसाची, म्हणजे जेव्हा आपण चित्रपटाविषयी बोलतो तेव्हा ती एका माणसाची नसते. ते यश एका माणसाचं नसतं, टीमवर्क असतं. म्हणजे जर रवी जाधवनी नटरंग काढला नसता, जर अजय अतुलनी अप्सरा अलीचं म्युझिक केलं नसतं, जर गुरु ठाकूरनी ते गाणं लिहिलं नसतं, जर बेला गायली नसती, आणि जर मी नाचले नसते, तर हे जे असं आहे तसं झालं नसतं. त्यामुळे या सगळ्याच गोष्टींमध्ये प्रत्येकाचं तेवढंच क्रेडिट आहे असं मला वाटतं. आता मी असं पण म्हणू शकत नाही की यार धक-धक गाणं माधुरी दीक्षित का चल गया, तो माधुरी दीक्षितनं जास्त शोज केले, मग तिलाच का जास्त पैसे मिळाले, मग ते गाणं कोणी कंपोज केलं होतं, मग कोणी लिहिलं होतं, त्यांना का नाही मिळाले. हा मुद्दा आपण माधुरी दीक्षितकडे मांडला तर तिच्याकडे कदाचित त्याचं उत्तर नसेल, तर माझ्याकडेही त्याचं उत्तर नाही. नाही ठीक आहे, हरकत नाही. आणि आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. बघूया तुमच्याबद्दल तुमच्या जवळपासच्या लोकांचं काय म्हणणं आहे. हाय रवी, सो गुड टू सी यू हिअर. वेल, तुझ्याबद्दल सांगायचं तर मला असं वाटतं की या इंडस्ट्रीतले सगळ्यात आय थिंक सगळ्यात लकी दिग्दर्शक आहात तुम्ही. कारण राईट फ्रॉम युअर फर्स्ट फिल्म यू गॉट आय थिंक गॉट स्प्रिंकल्ड यू विथ लॉट्स ऑफ लव्ह अँड लॉट्स ऑफ लक. आणि त्याच्यामुळे आज रवी जाधव आहेत असं मला वाटतं. ओके रवी, काय खुपतं
म्हणजे मला असं प्रश्न पडलाय की काय खुपायला पाहिजे रवी जाधव बद्दल. पण नाही, आय डोंट थिंक सो काही खुपतं, कारण आय थिंक यू आर जस्ट डुईंग फॅन्टॅस्टिक. आणि जस्ट लोकांना जे भेटतील ते काय हॅलो हे बोलत जा रे कधीतरी. नो एक्झॅक्टली व्हॉट आय मीन. वेल नाही, पण असं काही खूपच नाही. आणि आय लव्ह युअर ॲक्सेंट ऑल्सो. जे काही लोक थोडंफार चिडवतात तुला, पण विश यू ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट, ऑल द लक इन दिस वर्ल्ड. आणि गॉड ब्लेस यू. मी तुला हाय करतो ग प्रत्येक वेळी. आपण हे काय होतं हाय करणं, तू काय आणि केलं आम्ही नाही? बऱ्याचदा कसं होतं ना, आम्ही बऱ्याच जण आयदर पार्टीज किंवा इव्हेंटला भेटतो. बॅकस्टेजला अमृता तयार झाली असतात, तिचा आता लगेच इव्हेंट असतो, त्याच वेळी नेमकं मी जात असतो आणि हाय कशी अमृता. आमचं खूप असं बोलणं होतं रे. पुढचा बाईट बघूया. सोनालीच्या बाबतीत बोलायचं झालं तर खूपच असं काहीच नाही, कारण ती एवढी सुंदर कलाकार आहे, ती प्रामाणिक आहे, ती टाईमबद्ध असते. कदाचित कधी कधी काही गोष्टी ज्या खुपतात, त्यातली गोष्ट म्हणजे ती स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि ती जे तिला हवं असतं ते करते. त्यावेळी ती दुसऱ्यांचा विचार करत नाही, त्यामुळे कदाचित कोणाला तरी खुपू शकतात. काय सांगशील, काय उत्तर देशील? खुपण्याविषयी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. मान्य आहे मला. काही प्रमाणात मी आता प्रयत्न करते थोडी डिप्लोमॅटिक व्हायची, कारण आपण प्रत्येक वेळेला समोरच्याला नाही सांगू शकत आणि हवं तसं रिॲक्ट नाही होऊ शकत. माझ्या आईचं पण हे म्हणणं आहे की थोडी इंडस्ट्रीमध्ये राहायचं आहे तर थोडं डिप्लोमॅटिक, पॉलिटिकल. किती छान आहात तुम्ही, सगळ्यांना असं बोलायला हवं. ह्याचा मी प्रयत्न करते नक्कीच. आता पुढचा बाईट बघूया. ॲज यू नो, मला तू खूप आवडतेस, तुझं नाचणं स्पेशली ॲज अ परफॉर्मर, आणि तू एक चांगली आर्टिस्टही आहेस. तुझी खुपणारी गोष्ट म्हणजे खुपण्यापेक्षाही आपण खूपदा दोघी असताना सुद्धा हे खूप डिस्कस करतो की व्हॉट एव्हर इज हॅपनिंग अराउंड यू, तू तिकडे लक्ष न देता किंवा कोण काय करतंय, कोणाचं काय चालल्यापेक्षा यू बेटर कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ओन वर्क. कारण आपण जेव्हा आपल्या कामाशी स्वतःला कम्पेअर करतो तेव्हा जास्त पुढे जातो आणि यू हॅव लॉंग वे टू गो. सो ऑल माय बेस्ट विशेस विथ यू. सी यू सून. तिला असं वाटतं की ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे खूप कमी मित्र किंवा मैत्रिणी असतील, त्याच्यापैकी ती आहे. त्यामुळे तिला सगळं माहिती आहे माझ्याविषयी आणि मला काही कुठल्या गोष्टीबद्दल वाईट वाटलं असेल तर मी फोन करून तिला सांगते की पूर्व ते असं झालं, मला असं केलं आणि काय बोलू वगैरे. ती मला जे काही राग बिग काही असेल तर मी तिला सांगू शकते. असं एक आमचं नातं आहे. त्यामुळे ती सारखी मला सांगत असते, हे बघ तू त्यांचा विचार करू नकोस, तू तिचा विचार करू नकोस, तू त्याचा विचार करू नकोस, तू तुझ्याबद्दल विचार कर, तुझ्या सगळ्या इतर गोष्टींबद्दल कर, यू विल बी फाईन. तर ते एक तिचं म्हणणं आहे जे एरवी पण असतं की जस्ट तुझ्याविषयी. बाकी इतर गोष्टींचा विचार नाही केलास तर आयुष्यात सोप्या होतील गोष्टी, जे मला मान्य आहे. पुढे. हाय रवि, मुझे आपके बारे में कुछ अच्छी चीज़ें बोलनी है तो मैं थोड़ी कोशिश कर लेता हूँ. एक तो पहली बात तो मैं आपका बहुत बड़ा फ़ैन हूँ. आपकी फिल्म्स बाल गंधर्व, नटरंग, अभी बालक पालक, आपने तो सब रिकॉर्ड्स ब्रेक कर दिए हैं. और हाल ही में मुझे रितेश मिले थे, रितेश देशमुख जो प्रोड्यूसर हैं, वो कह रहे थे कि दिस हैज़ बीन द सेकंड हाईएस्ट ग्रॉसर फिल्म एवर. तो बहुत खुशी होती है कि एक आपके साथ दोस्ती जो बन गई है हमारी, और मेरी जो मेरे गाने के लिए जो आपने लिरिक्स लिखे हैं, तो आप इतने फिनोमिनल लिरिक राइटर हैं, इतने फिनोमिनल डायरेक्टर हैं, तो बहुत खुशी होती है. और सबसे ज़रूरी बात कि बहुत अच्छे इंसान हैं. तो टुडे आई एम रियली प्राउड ऑफ आवर फ्रेंडशिप. आई एम वेरी वेरी हैप्पी फॉर यू एंड आई एम वेरी हैप्पी फॉर द सक्सेस ऑफ बालक पालक. रवि, तुझी एकच गोष्ट मला खूपते, दॅट इज दॅट अपने मराठी इंडस्ट्री में इतने सारे अच्छे डायरेक्टर्स हैं, इतने अच्छे लिरिक राइटर्स हैं, लोग कितनी फिल्म्स बनाते हैं, लेकिन आप सब रिकॉर्ड्स ब्रेक कर रहे हो यार, ये गलत बात है. This is not fair. I mean, give a chance to these filmmakers who are they are working very hard. Lyrics, इतने सारे lyricists जो काम कर रहे हैं, उसके लिए आप थोड़ा ध्यान रखिए यार. And don't break records all the time. Give them a chance. That's it. काय होतं ना की आम्ही दोघे बसलो होतो बालक पालकसाठी आणि त्याने गाणं, तो गिटार घेऊन बसला होता, तुला माहिती आहे, आणि दोघे चहा पितोय. तो म्हणाला की अशी एक धून आहे, काय वाटतं. तर म्हटलं वे आपल्याकडे मॉडर्न गाणं करूया. तर म्हटलं वे पण असं कधी केलं तर की ते गाणं पेयसीबद्दल असेल पण ते पावसाबद्दल असेल, जे शेतकऱ्यांनी म्हटलंय, त्या थॉट आवडला. म्हटलं असे बरेचसे विदर्भामध्ये असे बरेचसे भाग आहे, त्याच्यामध्ये शेतकरी पूर्ण वर्ष वाट बघतो, ती येईल ती येईल ती येईल, माझी गर्लफ्रेंड ती येईल,
सगळं करतो आणि पाऊसच येत नाही. तर त्याच्या जी गर्लफ्रेंडची जी वाट बघत तगमग आहे, म्हणजे एक यंग मुलगा एका मुलीला बोलतोय हे शहरासाठी, पण गावासाठी एका शेतकरी आपल्या पावसासाठी बोलतोय. त्याच्यावर लिहिलेलं गाणं होतं साजणी. आणि जे थॉट आलं मला वाटलं मला विरोध आहे. मी प्रयत्न केला आणि मी याचं फिल्टर ते गुरु ठाकूर आणि स्वानंद दोघांना ऐकवलं की माझे 2 आवडीचे लेखक आहेत, स्वानंद केळकर आणि गुरु ठाकूर. दोघांना प्रचंड आवडलं आणि दोघे म्हणले की वेरी गो हेड. आता मी ओपन होतो की जर तुम्हाला दोघांना नाही आवडलं तर प्लीज, म्हणजे मग तुम्ही प्लीज लिहा. माझा थॉट आहे. तर चांगलं लिहिलंय, उत्तम लिहिलंयस, कर म्हणून. आणि तो म्हणतो दुसरा चान्स का असं ना की ह्या लर्निंग प्रोसेसमध्ये काही गोष्टी एक्सप्लोर करायच्या वाटतात आणि हा एक्सप्लोरेशन भाग आहे. परफेक्शन व्हायला अजून वेळ लागेल, पण एक्सप्लोरेशन चालू कुठे झालं पाहिजे ना. सो चालू झालंय बेसिकली. खूप छान, खूप छान. थँक्यू. पुढचा बाईट बघूया. हाय रवी, तुमच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या चांगल्या वाटतात. सर्वप्रथम तुमचा स्वभाव. काय असतं की जेव्हा एवढं क्रिएटिव्ह माइंड किंवा एवढं क्रिएटिव्ह जेव्हा एक व्यक्ती असतो तेव्हा त्याला असं वाटतं नेहमी किंवा मी जे म्हणतो तेच खरं. परंतु मी दुसऱ्यांचा व्ह्यू पॉईंट समजून घेता, ते काय म्हणतायत ते ऐकून घेता, ही जी क्वालिटी आहे ना ती मला वाटतं ॲज अ डिरेक्टरी नाही आहे, ॲज अ व्यक्ती म्हणून फार चांगली आहे आणि ती तुमच्यात आहे. ती तुम्ही जपा. कारण काय हीच क्वालिटी एका व्यक्तीला मोठं बनवते. तुम्ही मोठे आहात, मोठे झालात आणि अजून उंची गाठावी अशीच अपेक्षा आहे. आता तुमच्याबद्दल काय खुपतं किंवा काय आवडत नाही, तुम्ही चांगले डिरेक्टर आहात. तुमचा म्युझिक सेन्स चांगला आहे कारण तुमच्या प्रत्येक चित्रपटातलं म्युझिक हे उत्तम असतं. तुमचं एडिटिंग नॉलेज चांगलं आहे म्हणून चित्रपट नेहमी क्रिस्प असतो. तुम्ही चांगलं शूट करता. तुम्ही जे तुमच्यावर कलाकार आहेत, जे तुमच्यावर काम करतात त्यांच्याकडून चांगलं परफॉर्मन्स काढून घेण्याची तुमच्यात क्षमता आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या असताना जी एक वाईट गोष्ट आहे ती हीच की आम्हाला काहीतरी संधी द्या की तुम्हाला आम्ही नाव ठेवू. काहीतरी पुढच्या 1-2-3 वर्षात अशा काहीतरी गोष्टी करा जे आम्ही म्हणू की रवी हे बरोबर नाही, हे तुमचं आवडलं नाही. तर आता मला वाटतं चांगले चित्रपट झाले, आता काहीतरी असं करा की ज्याच्याने आम्हाला संधी मिळेल तुम्हाला नाव ठेवायची. हे वेगळंच खूप ना काहीतरी सांगितलंय रितेशने. थँक्यू रितेश. अशी एकतरी गोष्ट दे ज्याच्यावरती आम्ही तुझं खुपणं आम्ही सांगू शकू लोकांना. नाही, ज्या रितेशचं मोठेपण आहे, तो स्वतः आर्किटेक्ट आहे. त्याचा अमेझिंग डिझाईन सेन्स आहे आणि त्या डिझाईन सेन्सवरती मला वाटतं आम्ही दोघे एकत्र आलो. कारण मी स्वतः जे स्कूल अपार्ट आणि तो आर्किटेक्टचा स्टुडंट. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना त्यांनी मला पहिले पेंटिंग दाखवलं. ते पिक्चर आम्ही बोललोच नव्हतो. त्याचे पेंटिंगचं जे कलेक्शन, ज्या घरी त्याने छान पेंटिंग झालं, आम्ही पेंटिंग बद्दल बोललो. हे पेंटिंग तू पाहिलंस का, हे कोणी करायचं माहिती आहे का, हे कसं सुपर वाटतं ना, बरं ना शॅडो बना. आम्ही त्याच्याजवळ 1-2 तास बोलत होतो. तर आम्ही त्याच्यात चर्चा करत मग हळूहळू मी नटरंग पाहिला, सुपर होता हे नंतर खूप उशीर आलं. आणि त्यानंतर मग बालगंधर्व, त्यानंतर बालक पालक जेव्हा तो हाऊसफुल 2 शूट करत होता आणि तिथून आम्ही वेगळ्या टचमध्ये होतो. त्याने मला फोन केला, सध्या काय चाललंय, कारण तो चांगला मित्र झाला आणि वेगळ्या टचमध्ये होतो. अरे सध्या काय चाललंय म्हणलं, अरे मी बीपी करतोय. तो ना, अरे माझं सिग्नल क्लिअर नाही, नीट सांग काय बोललास तू, काय करतोस? अरे म्हटलं मी बीपी शूट करतोय. अरे नाही ऐकू येते रवी, काहीतरी बी आणि मध्ये काय बोललास तू. नाही, मूवी नेम कॉल्ड बीपी आणि बालक पालक. म्हणतो म्हणजे कशा होते, काय करतोयस तू. म्हटलं असं त्याचा थॉट आहे आणि अशी स्टोरी आहे, मला तू स्क्रीन प्ले पाठव. सो आय मेल इन द स्क्रीन प्ले. तो तिथे होता हाऊसफुल 2ला. तो स्क्रीन प्ले वाचला. विदिन 2 days त्याचा मला फीडबॅक आला, साऊंड्स व्हेरी इंटरेस्टिंग, कधी शूट चालू करूया. म्हटलं शूट चालू केलं ऑलरेडी. तो त्याला ऑलरेडी ती प्रोड्यूस करायची होती फिल्म. तर म्हटलं शूट चालू केलं रे. नो आय वॉन्ट टू बिकम पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोजेक्ट. तुम्हाला दाखव काय केलंस ते. आणि तो आला नंतर त्याला मी रफकट्स दाखवले फिल्मचे आणि त्याला एवढे आवडले. तो म्हणाला की मी याच्यामध्ये पार्ट होतो या फिल्मचा. कारण तो ज्या बॅकग्राऊंड मधून आलाय फॅमिली बॅकग्राऊंड, आज हिंदीमध्ये 10 वर्ष कष्ट करून त्यांनी जी एक त्याची जागा बनवली. त्यानंतर पहिला सिनेमा प्रोड्यूस करतो तो पण बीपी नावाचा. एक मला वाटतं मोठं रिस्क होतं. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की रितेश आणि उत्तुंग ठाकूर या दोघांना मी हॅट्स ऑफ करतो की त्यांनी सपोर्ट केला या विषयाला. खरं. आणि आता वेळ झाली ती पॅरडी सॉंगची. नाचू किती वेण किती नंबर विसरली, नाचू किती वेण किती नंबर विसरली, काल पाहुणी हिला म्हणे ग घुंगरू बिचकली, बाय बाय घुंगरू बिचकली, नाचू किती वेण किती नंबर विसरली, नाचू किती वेण किती नंबर विसरली. इव्हेंटचे
नाचू किती इव्हेंट्स किती नंबर विसरली. एवढी नाचते इव्हेंट्स मधनं की आता मी ऍक्टिंगला मला वेळच उरलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगशील? असं नाहीये. इनफॅक्ट गेल्या वर्षभर मी काहीच इव्हेंट्स नव्हते केले. मी फक्त अजिंठा करत होते. 3 महिने अजिंठा करत होते. 1 महिना झपाटलेला करत होते. गेली 2 महिने मी जो हिंदी सिनेमा करते तो करत होते. त्यामुळे वर्षभरात मी फक्त शूटिंग केलंय. बरं, त्याच्या आधीच्या वर्षात इव्हेंट्स केले आणि मजा केली. म्हणजे अर्थातच आय थिंक प्रत्येकाला एक ब्रेक हवा असतो. मी सुरुवातीच्या माझ्या करिअरच्या वर्षांमध्ये 2-3 वर्ष जी सुरुवातीला नटरंगच्या आधी सलग सिनेमे केले. सलग 13 सिनेमे रिलीज झाले माझे. त्याच्यातले किती लोकांपर्यंत पोहोचले, किती रिलीज झाले तो मुद्दा नाहीये, पण मी सलग चित्रपट करत होते. आणि मग नटरंगानंतर मी सलग इव्हेंट्स करत होते. सो दे वॉज अ फेज. हो, म्हणजे असं म्हणतात की महाराष्ट्रात जिथे वीजही नाही पोचली तिथे सोनाली कुलकर्णी पोचलेली आहे. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. रवीपासून सुरू करूया. बालगंधर्व मधलं आवडतं पात्र? बालगंधर्व का टिळक? बालगंधर्व 101%. आवडता निर्माता रितेश देशमुख का नितीन देसाई? रितेश देशमुख. कुणाची लावणी आवडली? अमृता खानविलकर का सोनाली कुलकर्णी? सोनाली. आवडता संगीतकार विशाल शेखर का अजय अतुल? अजय अतुल. मराठी माणसाला कोणतं शिक्षण घेणं जास्त महत्वाचं आहे? लैंगिक शिक्षण का व्यावसायिक शिक्षण? मला वाटतं व्यावसायिक शिक्षण ऑलरेडी आहे आपल्याकडे आणि ते पहिलीपासूनच आपण त्या विषयाकडे करतो. लैंगिक शिक्षणाचे थोडंसं दुर्लक्ष झालंय. या मोमेंटला ते असणं जरुरी वाटतं मला. सोनाली कुलकर्णी, आता तुमची टर्न आहे. आवडता दिग्दर्शक रवी जाधव किंवा नितीन देसाई? तुला एवढा विचार करायला लागतोय? अरे नाही, रवी जाधव. आवडता संगीतकार अजय अतुल किंवा कौशल? कौशल इनामदार. हो, अजय अतुल. कोण जरा जास्तच सुपाऱ्या घेतं? अमृता खानविलकर का सोनाली कुलकर्णी? माहिती नाही. आवडता चित्रपट बालगंधर्व का नटरंग? नटरंग. कोणती सोनाली जास्त सिंपल आहे? छोटी सोनाली की मोठी सोनाली? मी खऱ्या आयुष्यात खूप सिंपल आहे. बर, पण आम्ही त्या सोनाली बद्दल विचारलंच नव्हतं. तू लहानपणीची का तू मोठीपणीची विचारलं होतं? एनिवे, आता वेळ झालेली आहे ती फोनची. हा एक जादूचा फोन आहे. आपण तुझ्यापासूनच सुरुवात करूया. ओके. आणि बघूया तू कुणाला फोन लावते. मी अशा एका व्यक्तीला फोन लावू इच्छिते ज्यांना मला खूप असं भेटावंसं वाटलेलं आणि त्यांच्याबरोबर काम करावं असं वाटलेलं, पण ते नाही शक्य. तर मी त्यांना फोन लावते. हेलो, कुछ कहना है आपको? अगर आप सुने तो बस 2 शब्द प्लीज. जी, आप ही की कविता है, उसको मैं अपने अंदाज में कहिए या उस कविता में मैं अपने बारे में कहना चाहती हूँ. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि शायद आपसे मुलाकात हुई होती तो क्या होता. शायद कुछ भी ना हुआ होता. हाँ, मगर ये अर्ज़े बयां किया होता. आप ही की बनाई फैंटेसी दुनिया में जी रही हूं मैं. जया जी हो या रेखा, एक ही ख्वाब है देखा, उस पर्दे पे हमेशा अपने आप को देखा. बचपन में सफेद चूड़ीदार पहने अपने ही छत पे मंडराया करती थी मैं. ऊपर कोई हेलीकॉप्टर नहीं होता था, खुद ही पे फूल बरसाया करती थी मैं. आईने के सामने चांदनी चांदनी कहते न जाने कितने लम्हे बिताया करती थी मैं. रेगिस्तान में ठंडी ठंडी की रात में आग के सामने मोरनी के गीत गाया करती थी मैं. हाथों में 9 चूड़ियां पहने न जाने कितने मन छिलाया करती थी मैं. स्विट्जरलैंड की वादियों में सफेद घोड़े पे सवार अपने राजकुमार को ढूंढना.
वो सरसों के खेत, वो बाबुल के गीत, ये सब ना आपकी फिल्मों में कर पाऊंगी अब मैं। जब तक है जा ये ख्वाब रह जाएगा अधूरा। अब वो मंजर है ना, आप है ना, वो बात है, मगर फिर भी इस फिल्म इंडस्ट्री में मैं हूं एक हीरोइन जिसके पीछे आप ही की फिल्मों का हाथ है। यश जी, शुक्रिया। माइंड ब्लोइंग. ओहो ओहो ओहो, क्या बात आहे. नाही पण मला एक गोष्ट सांग की तू ही कविता तू लिहिलीस, पर तू ऍक्टिंग वगैरे बरी करतेस आणि तू नाचतेस ही बरी. तू स्क्रिप्ट रायटर म्हणून माझ्याबरोबर काम करशील का प्लीज? मला फार गरज आहे तुझ्यासारख्या एका चांगल्या रायटर. पण मी रोमॅन्टिक लिहिते, मला बाकीचं काही जमत नाही. अरे तू म्हणशील तो पिक्चर करू आपण, तू म्हणशील ती कथा. आणि आता रवी जाधव. UK USA मध्ये बसलेल्या त्या एका मुलाला फोन करायचा. क्या बात आहे. हॅलो, हा रवी जाधव बोलतोय मुंबईमधून. काल त्या डोंबिवलीतल्या आश्रमामध्ये गेलो होतो. हा तिथल्याच बरोबर. प्रीमियर पद्मिनीच्या समोर जे आहे ते तिथेच. येस ऍब्सोल्युटली. मग तुम्हाला माहिती आहे ते? ओके. अच्छा, त्या ओ तुमच्या आई आहेत त्या? तुम्हाला खरं सांगू का, फोन याच्यासाठीच केला होता. म्हणजे मला तुमची परिस्थिती माहीत नाही किंवा असं का झालं हे मला विचारायचं नाहीये तुम्हाला. मला एवढंच सांगायचं आहे की त्यांची हालत चांगली नाही आहे या मोमेंटला. तुमचा फोटो त्या बेडच्या समोर त्यांनी लावलाय आणि अजूनही जेव्हा इंट्रोड्यूस केलं तेव्हा प्रचंड कौतुकाने इंट्रोड्यूस केलं की हा माझा एकुलता एक मुलगा जो अत्यंत हुशार आहे, अत्यंत कर्तबगार आहे, स्कॉलर होता, म्हणून दागिने विकले, कर्ज काढलं आणि त्याला शिकवलं. इथे शिक्षणाच्या सोयी नाहीत म्हणून त्याला अब्रॉड पाठवलं. खूप छान चाललंय त्याचं, मस्त चाललंय. काळजी घेतो आमची. पैसे पाठवतो दर महिन्याला आश्रमामध्ये. तुमच्याबद्दल एकही शब्द वाईट नाही बोलल्या त्या. एवढं करून पण कसं प्रेम दाखवू शकतात त्या तुमच्याबद्दल? हे तुमचे सगळे दिवस तुम्ही आठवा लहानपणीचे, जेव्हा ते दागिने आईच्या हातातला एक एक बांगडी जेव्हा उतरत गेली, तुम्हाला दिसलं नाही ते त्यावेळी? तुम्हाला सडनली एक दिवस आईचं मंगळसूत्र गायब झालं, तुम्हाला दिसलं नाही ते? अचानक बाबा डबल शिफ्ट करायला लागले, तुमच्या लक्षात नाही आलं ते? बाबांचे पाय दुखायचे, त्याच्या छातीमध्ये कळा यायच्या, पण तरीही ओव्हर टाइम करायचं. आय थिंक लक्षात आलं असेल तुमच्या. तरी तुम्हाला शिकवलं, मोठं केलं. आपल्या सर्व नातेवाईकांकडे, सर्व मित्रांकडे तुमचं सतत कौतुक केलं. आज तुमचे बाबा नाही आहेत, पण आई, काय करायचं हे यश, काय करायचं त्या पदव्या, काय करायची लोकप्रियता, काय करायचं हे सगळं? अल्टिमेटली जिच्या मांडीवर डोकं ठेवायचं ती मांडी तुमच्या बाजूला नाही आणि एक आर्टिफिशियल कापसाची गादी आहे. खूप कशी मिळणार तुम्हाला? मला वाटतं आयुष्यात सगळं मिळेल, पण आईवडील नाही मिळणार. त्यांचा आशीर्वाद असेल तर नशीब तुमच्या मागोमाग येतो हो. त्यांचा आशीर्वाद नसेल तर मात्र वणवण भटकायला लागतं, खूप वणवण करायला लागतं. मी तुम्हाला हे का सांगतोय आणि माझा काय संबंध? खरं तुमचं. जेव्हा डोंबिवलीमध्ये राहायचो, बाबांकडे रोज जायचो. मग डोंबिवली सोडलं, ठाण्यामध्ये आलो, एका वेगळ्या स्ट्रगलचा पार्ट झालो. ॲडव्हर्टायझिंग मधनं सिनेमामध्ये आलो. दिवस कसे गेले कळतच नव्हतं, कारण ते पॅशन होतं ना, सिनेमा करणं, दिवस रात्र त्याच्यामध्ये लागणं. त्यात कुठेतरी
आईवडिलांना फोन करायचं राहून जातं माझं हल्ली. आणि त्या दिवशी मी तिथे गेलो आणि माझे डोळे लख्ख उघडले. म्हणून तुम्हाला फोन केला. जे मला जाणवलं की यश हे टेम्पररी आहे. आशीर्वाद आणि ब्लेसिंग्स हे चिरंतन टिकणार आहेत. विचार करा. काय चुकलं असेल तर माफ करा. काय बरोबर असेल प्लीज त्यांना आपल्या घरी घेऊन जा. धन्यवाद. आज मला कळलं मित्रा की तू इतका चांगला दिग्दर्शक काय आहेस. तू एक प्रचंड संवेदनाशील माणूस आहेस. हा लोक हो, तुम्ही आजचा कार्यक्रम बघून नक्कीच हेलावला असाल. हा शेवटचा फोन कॉल ऐकून तर नक्कीच. तुम्ही दोघे जण आलात, खूप बरं वाटलं. तुम्हाला तुमचा निरोप घेण्याच्या आधी आमचे स्पॉन्सर्स कॉटन किंग तर्फे तुम्हाला एक सदिच्छा भेट. झी मराठीच्या सर्व रसिक मित्रांना ही विनंती की जर का आजचा भाग आवडला असेल तर पुढच्या भागात पुन्हा भेटूया. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. मलर गळे मन दिले मलर दे எனது பகலை காதல் வந்து திருடுதே எனது இரவில் சூரியனும் தெரியுதே காலை மாலை வேளையாவும் உன்னை தொழுதிட மலர்களே अतिशय क्लिष्ट गाणं होतं. क्लिष्ट कुठे आहे? साधं मला कळे गोड ग हाय तुझे डोळे असं काय